1929 आणि महानगरपालिकेचे सर्वसाधारण ठराव जे 1989 आणि तसेच त्यानंतर 2005 सर्वसाधारण सभांनी ठराव घेतलं की या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये मांस विक्री आणि कत्तलखाना बंद करण्याची, विशेष करून श्रीकृष्ण जयंती जे आहे आणि तसेच जैन धर्मीयांचं पर्यटन प्रारंभ ज्या दिवशी असतात त्या दिवशी आपण हे सर्व मांस विक्री आणि कत्तलखाने आपण या ठिकाणी बंद ठेवण्याचे निर्णय गेले 89 पासून आणि 2005 329च्या मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमान्वये त्या घेतलेल्या आहेत. आणि हे या वर्षी श्रीकृष्ण जयंती ज्या दिवशी उपवास असतात ते 15 ऑगस्ट आहे आणि पर्यटन प्रारंभ जे जैन धर्मियांचे आहे ते 20 ऑगस्ट 2025 रोजी. या अनुषंगाने या दोन्ही दिवस आपण मांस विक्री आणि कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने या वर्षीही घेतलेला नाहीये. श्रीकृष्ण जयंतीचं आपण प्रत्येक वर्षामध्ये आपण घेत असतो. गेल्या वर्षीही घेतलं होतं, यापूर्वी घेतलं होतं आणि यापुढेही घेणार आहे. कारण या ठिकाणी भरपूर लोकांची मागणी असतात. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने जे गोकुल अष्टमी असतात त्या दिवशी उपवास असतात आणि बरेच लोकांचे धार्मिक भावना दुखू नये म्हणून त्या दिवशी आपण बंद ठेवण्याची, तसेच जैन धर्मियांच्या मध्ये सुद्धा ते विशेष करून पर्यटन प्रारंभ जे आहे त्या दिवशीही आपण बंद ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. याचा काही संबंध नाही, ते कोइन्सिडेन्स आहे. अंमलबजावणीसाठी काय काय नियोजन करण्यात आलं? अंमलबजावणीसाठी आपण माजी सैनिकांचे नेतृत्वाखाली नागरी मित्र पथक आहे. जे एखादा महानगरपालिकेने काढलेला आदेश जर अंमलबजावणी होत नसेल, त्यांना जर अधिकृत ज्यांची ऑलरेडी मांस विक्रेती परवानगी असेल, जर त्यांनी त्या दिवशी चालू ठेवल्या त्यांचे बंद ठेवण्यात येणार आणि या आदेश उल्लंघन केल्या म्हणून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि तुमची पथक आहे आणि अवैध कत्तलच्या सुद्धा आमच्याकडे पथक आहे, त्याच्या गाड्या आहेत आणि ज्या ठिकाणी अवैध जे मंजूरच्या व्यतिरिक्त इतर जनावरांची कत्तल अजिबात होता कामा नये, ते गोवंशीय कायदा आहे त्याचा जर व्हायोलेशन होत असेल तर त्याचाही कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडे विविध पथकं प्रत्येक झोननिहाय आपण नेमण्यात आलेले आहे.